महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयकाविरोधात नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत याचिकाकर्त्यांचे वकील ॲडव्होकेट अश्विन इंगोले सर आहेत। सर, याचिका काय आहे, काय मागणी आहे? धर्मस्वातंत्र्य अधिनियम 2026 जे महाराष्ट्र विधानसभा यांनी पारित केलेला आहे व मंजुरीकरिता राज्यपाल महाराष्ट्र यांच्यापुढे पाठवलेला आहे, परंतु राज्यपालांनी सदर विधेयक मंजूर न करता राष्ट्रपतींकडे पाठवलेला आहे। कारण सदर धर्मस्वातंत्र्य विषय हा कॉन्करंट लिस्टमध्ये येत असल्यामुळे त्यात राष्ट्रपतींची मंजुरी आवश्यक आहे। परंतु सदर विधेयकामध्ये अशा अनेक तरतुदी आहेत ज्या संविधानाच्या कलम 14, 21, 19 व 25 यांच्या विरोधी असल्यामुळे याचिकाकर्ते यांनी याआधी निवेदन दिल्यावरसुद्धा महाराष्ट्र विधानसभा स्पीकर यांनी त्यावर काही संशोधन सुचवलेलं नाही आणि तसंच्या तसं बिल मंजूर करून राष्ट्रपती आणि गव्हर्नर यांच्याकडे पाठवलेलं आहे। जनहित याचिकेद्वारे याचिकाकर्ते यांनी सदर तरतुदींना आव्हान दिलेले आहे व त्या तरतुदी स्थगित ठेवण्याची विनंती माननीय उच्च न्यायालयाला केलेली आहे व सदर याचिकेवर उद्या 8 मे रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे। सर, तुमची मागणी काय आहे आणि सोप्या भाषेत सांगा, कुठल्या संविधानिक याचं उल्लंघन होतं आहे? सदर जनहित याचिकेद्वारे याचिकाकर्त्यांनी जी मागणी केलेली आहे तर कलम 3, 4, 6, 7, 8, 9, 10, 11 हे जे धर्मस्वातंत्र्य विधेयकाचे आहेत तर ह्यामध्ये जी व्याख्या आहे धर्मांतराची, जर एखादा धर्माचा व्यक्ती कोणता धार्मिक कार्यक्रम जर करत असेल तर त्यावर धर्मांतराचा गुन्हा दाखल करण्याची जी तरतूद आहे ती पूर्णतः बेकायदेशीर आहे। म्हणून ह्या विधेयकामध्ये याचिकाकर्त्यांनी संशोधन सुचवलेले आहे। त्याकरता माननीय उच्च न्यायालयाला विनंती करत आहे की यामध्ये संशोधन सुचवलेले विचारात घेण्यात यावे व संशोधन करावे। कोणाकोणाला पार्टी केलेली नोटीस कोणाकोणाला बजावण्यात आलेली आहे आणि याचिकाकर्त्यांची नावं काय, त्यांचं बॅकग्राऊंड काय? याचिकाकर्ते रुबेन फ्रान्सिस, अमित शिंदे व अब्दुल गफूर पाशा हे सर्व सामाजिक कार्यकर्ते आहे व त्यांच्या प्रत्येकाच्या धर्माच्या बाबतीत काम करत आहे आणि याचिकाकर्ते यांनी प्रतिवादी म्हणून माननीय प्रधान सचिव महाराष्ट्र तसेच माननीय राष्ट्रपती तसेच राज्यपाल, कमिशनर ऑफ पोलीस यांना प्रतिवादी केलेलं आहे। विधानसभेने एकदा पारित केलेलं विधेयकावर आक्षेप घेतला जाऊ शकतो का? लीगल टर्ममध्ये समजून सांगा। विधानसभेने विधेयक पारित केल्यावर माननीय उच्च न्यायालयाला हस्तक्षेप करण्याचा पूर्णपणे अधिकार आहे। कारण यामध्ये नागरिकांचं कलम 14, 19, 21 व 25चं हनन होत असल्यामुळे यामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार आहे। कारण आजपर्यंत राष्ट्रपतींनी त्यावर मंजुरी दिलेली नाही आहे। खूप खूप धन्यवाद। अश्विन इंगोले जी आपल्यासोबत होते। महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयकाविरोधात याचिका दाखल करण्यात आलेली आहे आणि मागणी आहे की यामध्ये संशोधन व्हावं। कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।